पट्टणकोडोली येथील पैलवान रोहिणी देवबा यांची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पट्टणकोडोली गावच्या नावलौकिकात भर पडली आहे। रोहिणी देवबा हिनं 2 वेळ आशियाई सुवर्णपदक पटकावलं आहे। रोहिणी हिचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे। घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रोहिणीनं उज्ज्वल यश संपादन केले। तिची दोनवडे येथे कुस्ती सराव प्रशिक्षक संदीप पाटील कोच यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू असून 17 वर्षाखालील 40 किलो वजनी गटामध्ये खेळत असताना 2 दिवसांमध्ये तिने 5 किलो वजन कमी केले। युरोप इथं होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार असून या स्पर्धेसाठी हरियाणा येथील 9 खेळाडूंची निवड असून एकमेव पैलवान रोहिणी देवबा यांची महाराष्ट्रातून निवड झाली आहे। यासाठी विशेष सहकार्य म्हणून कुस्ती पंढरी आखाडा पट्टणकोडोली येथील भागोजी शिरोळे, रामा कुशाप्पा, कुसुकुमार बोरगावे सर, शिवाजी मोठे देवबा व शिरोळे परिवार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे। मराठी एस न्यूजसाठी पट्टणकोडोलीहून सिद्धू बोरगावे।